नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली मेंट बाय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बिलॉंग्स टू आयझॅक न्यूटन अकॉर्डिंग टू सचिन किरस theory of time compensation. Inertial frame of reference belongs to Isaac Newton and non-inertial frame of reference belongs to Albert Einstein. According to Sachin Kiras theory of time compensation, inertial frame of reference belongs to Isaac Newton and non-inertial म्हणजे एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स बिलॉंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन. तर याचा नेमका अर्थ काय? हे अतिशय फंडामेंटल आणि मूलभूत संशोधन आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ही नेमकी काय असते? अकॉर्डिंग टू सचिन किरस theory of time compensation, inertial frame of reference is the time reference between sun and earth, and non-inertial frame of reference, accelerated frame of reference belongs to earth and moon. तर ज्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव अर्थातच वाचकांना माहीत आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. हा न्यूटनच्या आणि अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांतांचा पुढचा भाग आहे आणि कॅल्क्युलसला हा रिडिफाईन करतो. डिफरन्शिएशन म्हणजे स्पेस आणि टाईम एकमेकांपासून डिफरन्शिएट होत जाणं, आणि इंटिग्रेशन म्हणजे स्पेस आणि टाईम पुन्हा रियुनियन होणं. तर ह्याच्याविषयी मी जास्त डिटेलमध्ये माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकाने हे पुस्तक वाचावं, त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.